या बाजूला गटरमध्ये आहे ती माझ्या घरासमोर. जरा लक्ष द्या. काय करायचं? लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं? लक्ष द्या, तोडून टाका ती. तोडून टाका, ठेवू नका ती. गटारावर आहे, मेन गटारावर आहे. गटार तोडून टाकायचं का काय? ती टपरी तोडून टाका. टपरी? हा. या बघून घ्या. अशाच धडाकेबाज कारवाईमुळे सध्या नवी मुंबईत तुकाराम मुंडेंचा जलवा आहे. अनधिकृत पार्किंग, अनधिकृत बांधकामं आणि अव्वाच्या सव्वा पैसे लागणारी कामं तुकाराम मुंडेंनी बंद केली आहेत. त्यामुळेच भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे चांगल्याच खवळल्या आहेत. लोकप्रतिनिधींना जुमानण्यास नकार देणाऱ्या मुंडेंविरोधात त्यांनी सर्व पक्षीयांची मोड बांधली आहे आणि सोमवारी नवी मुंबई बंदची हाक दिली आहे. आजच्या डेटला जे अनधिकृत बांधकाम चालू आहेत ते जे ऑलरेडी ऑक्युपाय 2013च्या अगोदरचे आहे त्याच्याबद्दल नाही बोलत आहे मी त्याच्यामध्ये, कारण त्याचे पॉलिसी लेवल डिसिजन होतोय त्याच्यामुळे त्याला मी हात लावत नाही सध्या पुरता. परंतु सध्या जे बांधकाम चालू आहेत ते पाडावे लागतील, ते होऊ दिले जाणार नाहीत. कोर्टाचे आदेश आहेत, त्याच्यामुळे आपण ते कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. मी असं म्हटलेलं आहे की जिथे चुकीचं काम जर होत असेल किंवा जर आयुक्तांना हे माहिती नसेल आणि आयुक्त जर माहिती असून सुद्धा जर कारवाई करत असतील तर आम्हाला अविश्वासाचा ठराव आणावा लागेल. एकट्या मंदा म्हात्रेच नव्हे तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवालेही मुंडेंवर नाराज आहेत. कारण राष्ट्रवादीने मोरबे धरणाजवळ 163 कोटींचा सोलर प्रोजेक्ट उभारण्याची तयारी केली. शिवाय देखभालीसाठी पुढच्या 25 वर्षांचा खर्च 125 कोटी रुपयांवर जाणार होता. सोलार प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेचा प्रति युनिट खर्च 8 रुपये 50 पैसे इतका होता, जो परवडत नसल्यानं तुकाराम मुंडेंनी हा प्रकल्पच रद्द केला. पालिकेने 19 कोटी खर्चून आंबेडकर भवनाच्या डोमवर मार्बल बसवण्याची घोषणा केली. मात्र मुंडेंनी IIT कडून अहवाल मागवला, ज्यात मार्बल टाईल्स बसवता येणार नसल्याचं स्पष्ट झालं. ते टेंडरही तुकाराम मुंडेंनी रद्द केलं. तसंच ठाणे, बेलापूर आणि पाम बीच मार्गावर अत्याधुनिक अँब्युलन्स ठेवण्यात येणार होत्या, ज्याचा 5 वर्षाचा खर्च जवळपास 18 कोटी रुपयांच्या घरात होता. मात्र हा प्रकल्प व्यवहार्य नसल्याचं सांगत मुंडेंनी तो रद्द केला. त्यामुळे राष्ट्रवादीचा तिळपापड झालाय. नाही, आयुक्तांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव आणणे हा एकच मार्ग नाही ना. आयुक्तांना त्यांच्या भूमिकेवर विचार करायला लावणे हा एक मार्ग असू शकतो आणि त्याच्यानंतरही त्यांच्या मनामध्ये जर अशा प्रकारे हे करायचंच नाही मग ते पूर्वग्रह दूषित असू शकेल आणि त्याच्यासाठी भरपूर वेगवेगळे मार्ग आहेत. त्या मार्गातून निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. मंदा म्हात्रेंनी बंद पुकारण्याआधी ना मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे ना भाजप नेत्यांची. त्यामुळे राष्ट्रवादी सोबतची त्यांची युती मुख्यमंत्र्यांना रुचणार का हा प्रश्न आहे. बंद कुणी करावा का नाही करू हा त्यांचा इश्यू आहे. फक्त इश्यू आहे की जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये योग्य प्रकारे नियमानुसार कारवाई होईल. ती कारवाई जी चालू आहे त्याप्रमाणेच होईल. जर कुणी इलिगल ॲक्टिव्हिटी करत असेल आणि त्या बंद करण्यासाठी बंद जर करत असेल तर ते होणार नाही. रूल ऑफ लॉ नावाची गोष्ट असते, त्या रूल ऑफ लॉनुसार कारवाई होईल. मागच्या सत्ताधाऱ्यांनी 20 वर्षामध्ये ज्या नवी मुंबई महानगरपालिकेचा बट्ट्या बोळ केलाय, आता ह्या पद्धतीने आयुक्तांनी विकासाच्या दृष्टिकोनातून जर काही चांगलं कामं केलं तर आम्ही त्यांच्या बरोबर हे काल पण सांगितलं, आज पण आम्ही सांगितलेलं आहे. सोलापुरात धडाकेबाज काम केल्यानं तुकाराम मुंडे प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यात ते मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले आहेत. त्यामुळेच मुंडेंवर मिशन नवी मुंबई सोपवल्याची चर्चा आहे. आता भाजपच्याच आमदारांनी त्यात खोडा घातल्यानं मुख्यमंत्र्यांची गोची होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे मुंडेंना मोकळा हात मिळणार की प्रवीण गेडाम, अश्विनी जोशींप्रमाणे त्यांचीही नाकाबंदी होणार हे बघावं लागेल. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई.